आपल्याकडे गेल्या 3 वर्षामध्ये औद्योगिक विजेची मागणी 23% वाढली आहे। याचा अर्थ उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहेत। दुसरं, आपण जर बघितलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आज उद्योगाकरता आपला वीज दर आहे ₹8.32। आता याच्यापूर्वी दरवर्षी तो 9% वाढला आहे। आता याच्या पुढे पुढचे 5 वर्ष दरवर्षी 1.2% तो कमी होणार आहे। त्यामुळे आज आपला दर आहे ₹8.32। 29-30 मध्ये तो दर असेल ₹7.38। आता आपण इतर राज्यांची जरी तुलना केली आजच्या दराची, म्हणजे तो तर 29-30 चा आपला दर हा देशात सगळ्यात कमी असेल, आजच्या दराची तुलना केली तरी महाराष्ट्र ₹8.32 आहे, तमिळनाडू ₹9.35 आहे, गुजरात ₹8.43 आहे, राजस्थान ₹8.13 आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपली ज्यांच्याशी स्पर्धा आहे अशा सगळ्या राज्यांच्या एकतर कमी किंवा त्यांच्या एवढाच आपला दर आहे। आणि 2029-30 साली या सगळ्या औद्योगिक राज्यांपेक्षा आपला वीज दर हा कमी असणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात महावितरणने केलेल्या ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांमुळे राज्याच्या ग्राहकांना स्थिर आकार म्हणजे 5 वर्ष त्या ठिकाणी कुठली वीज दरवाढ होणार नाही अशा पद्धतीनं हे मल्टी इयर टॅरिफ आपण तयार केलेलं आहे। पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले, तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर। संपर्क 80 55 84 67 77।